नवी मुंबई परिसरातून 4 मुली बेपत्ता झाल्यानं खळबळ माजली। रबाळे, एपीएमसी आणि कोपरखैरणे मुली बेपत्ता झाल्यात। नवी मुंबई पोलिसांकडून बेपत्ता मुलींचा शोध सुरू आहे। संबंधित मुली घराबाहेर पडल्यानंतर परत न आल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशनच्या आधारे मुलींचा शोध घेतला जातो। आपले प्रतिनिधी रवी खरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया। रवी, कधीचा हा प्रकार आहे? कधी नेमक्या या मुली बेपत्ता झालेल्या आहेत? या मुलींचा एकमेकींशी काही संबंध आहे का आणि साधारण कोणत्या वयोगटातल्या या मुली आहेत? पोलिसांकडून कोणत्या दिशेने तपास सुरू आहे? अगदी बरोबर। आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। खरं तर नवी मुंबईमध्ये असलेल्या रबाळे, एपीएमसी व तसेच कोपरखैरणे आणि नावाशेवा या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अल्पवयीन ज्या मुली आहेत त्या 4 मुली ह्या बेपत्ता झाल्याचा जो गुन्हा तो सध्या दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर या अंडर 18 या मुली आहेत। खरं तर अल्पवयीन या मुली आहेत। सध्या आपण पाहतो की नवी मुंबईतील रबाळे, एपीएमसी आणि कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एकूण 4 मुली ह्या बेपत्ता झाल्याची जी घटना ती सध्या समोर आलेली आहे। संबंधित मुली ज्या घराबाहेर पडल्यानंतर परत आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला धाव घेत हा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर 363 अन्वयी अपहरणाचा गुन्हा देखील या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये सध्या दाखल करण्यात आलेला आहे। तसेच नवी मुंबई पोलीस सध्या त्यांची शोध मोहीम घेत आहे। मात्र नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय की खरं तर 4 पोलीस स्टेशन आहे आणि या 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खरं तर 4 मुली बेपत्ता झाल्याने आणि ह्या अल्पवयीन असल्याने हा मोठा प्रश्न पडलेला आहे। खरं तर नवी मुंबई पोलिसांचं वारंवार म्हणणं असतं की आपण आपली काळजी घेतली पाहिजे। मात्र अचानक या घटना घडल्याने सध्या नवी मुंबईमध्ये एक भीतीचं वातावरण सध्या निर्माण झाल्याचं विक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे। बरं, धन्यवाद रवी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।